तेल टाकले कढईमध्ये, चांगली कढई तापली. आता याच्यामध्ये आपण बोंबील टाकून घेऊन छान असे परतून घेऊ. बोंबील परतून घ्यायचे छान असे मस्त कडक होईपर्यंत. आणि छान परतले ना काय होतं, असे जरा भाजीमध्ये खायला पण कुरुम कुरुम छान लागतात. नाही तर तसेच टाकले की आणि असं परतल्यावरती बऱ्यापैकी म्हणजे त्यांचा वास पण निघून जातो बोंबलांचा. छान असं तेल किती मोठं टाकून असे परतून घ्यायचे. मसाला तयार करून घेऊया आपण. रस्याची भाजी बनवायची ना आपल्याला. ह्या बोंबील परतून काढून घेतले ते एका भांड्यामध्ये. हे बघा किती छान मस्तपैकी असे हे झाले, कडक झाले. तेल छान मस्तपैकी असं आता गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता मसाला टाकून मसाल्यामध्ये काय काय घेतले, कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर, आलं, एवढं सगळं छान मस्तपैकी भाजून मिक्सरमधनं बारीक करून घेतले. तर मसाले टाकायचे. कांदा लसूण मसाला घेतला, हळद, मटण मसाला आणि आपला घरचा मसाला आहे याच्यामध्ये. छान मस्तपैकी असं तेल सुटूसपर्यंत मसाला हळूहळू छान असा परतून घ्यायचा. थोडं थोडं पाणी टाकून थोडं थोडं हवं. किती छान असं पाणी टाकलं ना गरम असं छान मस्तपैकी असं तेल सुटूसपर्यंत मसाला परतून घ्यायचा. आता याच्यामध्ये आपण परतलेले बोंबील टाकून घेऊ. बोंबील टाकून मिक्स करून घ्यायचं आणि गरम केलेलं पाणी टाकून आपलं फुटाण्याचा आणि त्याची आपली भाजी आता अशी तयार झालेली आहे. याच्यामध्ये थोडंसं आपण फुटाणे बारीक केलेले आहे ना ते नाही का टाकून घेऊ. कारण की त्याला थोडासा असा दाटसरपणा येईल भाजीला. बघा किती छान मस्त असं आपल्या भाजीला तेल सुटलंय, बोंबीलच्या भाजीला. अशी घट्ट पण नाही पातळ पण नाही. पूर्ण आपली आता भाजी रेडी झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. भाजीत मीठ शेवट टाकलं ना मला बरं पडतं. म्हणजे ज्याची त्याची चॉईस, ज्याला जसं टाकायचं ते तसं टाकतात. पूर्ण भाजी रेडी झाल्यानंतरच मीठ टाकते. चवीनुसार मीठ टाकून घेतलंय आता आपल्या भाजीला आणि छान मस्तपैकी अशी आपली भाजी रेडी झाली आहे. कशी वाटली तुम्हाला आपली आजची भाजी, बोंबीलची रेसिपी भाजीची? बघा तेल वगैरे किती सुटले बघा. तरी मस्त आली भाजीला. आमच्या इथे तरी लागते भाजीला. ते फुटाण्याचं टाकलेलं आहे ना त्याच्यामुळे म्हणजे त्याला ते असं व्हाईट असं फेस येत आहे. नाही तर तुम्ही म्हणसाल हे काय असतं दिसतंय गडू पाण्यागत.